कराडच्या तृप्तबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड तसंच पॅन कार्ड एसआयटीच्या पथकानं जप्त केल्याची माहिती आहे। कराडनं या माध्यमातून आर्थिक व्यवहाराचं मोठं जाळं उभं केलं होतं। बनावट अकाउंट नंबर तसंच पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांनंतर स्वतःला नॉमिनी लावून कराडनं काही करामती केल्याची बाब उघड झाली आहे। बघूयात तपासातून नेमकं काय काय पुढे आलंय सूत्रांच्या माहितीनुसार। भक्तांच्या आधार पॅनवर खराची काळी माया। भक्तांच्या आधार पॅनवर खरातनं खाती उघडली। बनावट खात्यांच्या माध्यमातून काळ्या पैशांची उलाढाल। अशोक खरातनं समता आणि जगदंबा पतसंस्थेत बनावट खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचे व्यवहार केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। दरम्यान आता खराडच्या बनावट खात्यांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। खराडच्या तृप्तबाला बंगल्यात आणि कार्यालयात पोलिसांना आधार आणि पॅन कार्डचं घबाड सापडलं। खराड त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांकडून कागदपत्र जमा करायचा आणि त्याच कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी 131 बनावट खाती उघडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर खराडची बनावट खात्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती बघा। खराड भक्तांकडून त्यांचं आधार आणि पॅन कार्ड घेऊन त्यांना अपॉइंटमेंट देत होता। त्याच आधार कार्ड आणि पॅन कार्डवर खरात पतसंस्थेत खाती उघडत होता। पतसंस्थेच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन अशोक खरातनं खाती उघडली। दरम्यान या खात्यांना खरातनं स्वतःचा मोबाईल नंबर लिंक केला आणि नॉमिनी म्हणून सुद्धा स्वतःचं नाव लावलं। लैंगिक शोषणाच्या 10व्या गुन्ह्यानंतर अशोक खरातचं खरं आर्थिक साम्राज्य आता हळूहळू उघड होऊ लागलंय। ईडीच्या तपासामुळे यातील बडे मासे कोणते आणि खरातने कुणाचे पैसे पांढरे केलेत हे समोर येण्यास मदत होणार आहे। अशोक खरातनं या बनावट खात्यांच्या माध्यमातून जवळपास 60 कोटींचा व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच अनेकांची फसवणूक करून सुद्धा खरातनं कोट्यवधी रुपयांची माया जमवली। त्यामुळे या प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच ईडी देखील आता ॲक्शन मोडवर आली आहे। खरात संदर्भातली माहिती ईडीला दिल्याचं एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं। त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे। ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत। त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं। तर याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मोठं विधान केलं। राजकीय लोकांचे पैसे विदेशात पाठवण्याचं काम खरात करायचा अशा बातम्या समोर आल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं। याबाबतचं राजकीय कनेक्शन समोर येणार असल्याचंही पटोले म्हणाले आहेत। ईडीची कारवाई सुरू झाली कारण की याच्यामध्ये IAS अधिकारी IPS अधिकारी राजकीय लोक ज्यांचे पैसे विदेशात पाठवण्याचं काम खरातांच्या माध्यमातून होत होतं अशा पद्धतीचं बातम्या आपल्याला समोर आलेल्या आहेत। त्यामुळे ईडीची कारवाई त्याच्यात स्वाभाविक आहे आणि मी सांगितलं की हे टार्गेट आहे। अशोक खरात जे आहेत याला हे टार्गेट आहे। बाकीचं त्याच्यामध्ये राजकीय एक मोठ्या खेळी होणार आहे आणि ते तुम्हाला पुढच्या काळात पाहायला मिळेल। भविष्याच्या नावाखाली अनेकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदू खराचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत। त्यातच आता त्याची बनावट खात्यांची मोडस ऑपरेंडी देखील पुढे आली आहे। खरात त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन खाती उघडत असल्याचं चौकशीतून समोर आलं। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।